सुप्रभात मित्रांनो. तर आज आपला आहे दिवस तिसरा या राईडमधला. तर आपण जातो आहे आज रिटर्न मुंबईच्या दिशेला. तर आता बघा वाजलेत सकाळचे 11:54 झालेत आणि आपण आता निघतो आहे मुंबईला. तसं आता 2 वाजता निघायचं टायमिंग आहे आमचा. ते बघा सकाळपासून पाऊस पडवत आहे बघा. खाली सगळं ओलं ओलं झालं, मस्त मातीचा वास येत होता इकडे. आणि आजपासून मालवणमध्ये पाऊस चालू होता. आज तारीख आहे 24 मे आणि पाऊस आत्ताच चालू झाला आहे. इकडे समोर समुद्र पण दिसतोय, जवळच समुद्र आहे इकडनं. आता राईडसाठी पूर्ण रेडी झाले, पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. अरे मारामारी करताना तुम्ही आले त्याच्यामध्ये. आजचं सीन असं आहे की आपल्याकडे जाताना आता गाडी आहे, तर सगळं सामान आम्ही टाकणार आहे गाडीमध्ये, कारण का पावसाची शक्यता आहे. तर रेन कवर वगैरे आहे, पण तरी पण रिस्क कशाला, गाडी आहे तर सगळं सामान आम्ही टाकतोय. ट्रे इकडे ठेवून दे, माझी उडेल. अरे ऐक ना, माझी बॅग आहे ना, तो ट्रे बसायला पाहिजे पूर्ण. आतून आहे ना हेल्मेट एक ठेव पाठी लाईन मध्ये. एक काम कर, हे ट्रे काढ ना, असा इकडनं हे काढ ना फक्त. ट्रे फक्त हुक काढ बोलतोय. आणि हेल्मेट ठेवा थोडा. पण हेल्मेट काच बंद व्हायला पाहिजे. हा तेच बोलतोय ना, पुढे घे. हे कर ना. ते दुसरं कुठं विशाखा एक लावून बघतो तो हळूहळू ठेव. डायरेक्ट नको आपण. एक हे दोन ठेवून तर हळू घे. पुढे घे. नाही नाही हेल्मेट लागतोय. चल 3 हेल्मेट आणि सगळं सामान उचले. बंद करू. टाटा करवी. ए माझी पिली नाही यार, कुठे गेली? ए कपल ब्लॉग आले, संपले. हा चल, तुम्ही जावा तरी तिकडे, एवढा बाईक लावून ठेवलेत. आपली राईड सुरुवात झाली आहे 500 किलोमीटरची. बाईकची रेंज आहे 180. तर आपल्याला भरावी लागेल कुठेतरी, थोड्या वेळाने बघू भरू. सिटीमध्ये पण इकडे या साईडला नाही भरणार, थोडा हायवे साईडला गेलो की भरूया. चला, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, साईनाथ महाराज की जय. मजा आली तशी, एकच दिवस मिळाला आपला, पण चांगली होती. फक्त काय सीन आहे इकडे गरमीच्यामुळे ना बाई बेकार हालत खराब झाली होती. खूप गरमी होती, त्याच्यामुळे जास्त फिरता नाही आलं. आणि वॉटर स्पॉट्स मेन तर बंद झाले आहेत. आम्ही एकदम एंडच्या टाईमला आलो आहे. आज आहे काय बोललो मगाशी मी, 22, 23, 24. हां 24 तारीख आहे आजची. पिलियन्स होते आमच्या पाठी, आता पिलियन्स आमच्या नाही. आम्ही सिंगल सीट जाणार आहे, मस्त धमाल. बाई सिंगल सीटमध्ये मला पॉवर पण मस्त मिळते, ओव्हरटेक आणि कॉन्फिडन्स पण वाढतो. आणि लगेज मेन तर माझं लगेज गाडीमध्ये गेलं आहे, तर लगेज पण नाही आहे. फक्त एक ही बॅग ठेवली आहे, कारण का याच्यात काय सामान वगैरे असेल, रेनकोट वगैरे ठेवलं आहे इन केस जर पाऊस आला तर. सकाळपासून तर पाऊस मजबूत पडवता, रात्रभर थंडरस्टॉर्म्स वगैरे चालू होते. तारकर्ली मालवणच्या सगळ्या गल्ल्या बघा, सगळीकडे होमस्टे, ईच अँड एव्हरी. म्हणजे सगळ्या घरामध्ये तुम्ही बघाल ना, सगळीकडे होमस्टेचे बोर्ड लावलेले आहेत. साधारण 2,500 ते 3,000 रुपये AC रूमचे घेतात हे लोक. नॉन AC असेल तर 2,000 वगैरे आहेत. आणि आमची रूमची साईज बघितली खूप मोठी होती, तर त्याची आम्ही काहीतरी 3,500 का काहीतरी पे केले होते 4 जणांसाठी. 13:09 1:09 झाली आहेत. तर पोचायला आपल्याला 10-10.5 तास दाखवले. तर रात्र होणार आहे. लाईट्स वगैरे सगळे ऑन आहेत आपले, ऑन म्हणजे सगळे प्रॉपरली वर्किंग आहे, चेक केलं आहे. जॅकेट बघा ना कशा सगळ्यांचे मस्त सेम वाटतात. एक्झॉर म्हणजे तिघांचे एक्झॉर आणि एकाचा काय आहे DSG आहे. DSGवाला जास्त आहे, लायनर वगैरे त्याला खूप जास्त मिळाले. लायनर थर्मल लायनर आहे, रेन लायनर आहे, जॅकेट पॅडिंगला वगैरे पण, चेस्ट प्रोटेक्शन वगैरे पण आहे. आणि कॉस्टिंग ऑलमोस्ट मला वाटतं 500 की 1,000 रुपये जास्त होती. DSGने बेटर ऑप्शन दिला. भाई रस्ता डेंजर आहे, ग्रेव्हल्स आहेत सगळे खाली आणि त्यात हे असे टर्निंग्स आहेत. रोडची कामं पूर्णपणे झालेली नाही आहे तिकडे. टुरिस्ट पण भरपूर आहेत, त्याच्यामुळे वाटतं काम थांबवलं. सगळे ग्रेव्हल्स वगैरे पण बाजूला सरकलेत. आमचे व्हिडिओज काढायचे प्रयत्न बघा, सनरूफ उघडला आहे, आतून काढतायत सगळ्यांचे, एकेकांचे हात बाहेर येत आहेत. बाई कुठं पण कम्फर्टेबल होऊन जाते, हिला जागा दिली की हलते ना कशी ती. मालवणात आलात ना तर इकडची कोकम आणि सुका मच्छी मस्त घेऊन जावा. सुका मच्छी भरपूर दिवस राहते पण, आणि मस्त मिळते इकडे.
मिळालं तर घेऊन जाणार, ऑन द वे मिळाली तर घेऊन जाणार. स्पेशली कुठे साठी वळायचा प्रश्न नाही आपला. आपल्याला कोणीच जातो तो बरोबर आहे, पण मॅप नाही त्याच्यामुळे गडबड आहे. आणि बॅटरी पण याची माझ्या फोनची 20%च आहे ना. जाम लफडा आहे. काय माहिती मिळते की नाही. हाय मिळतं तर आहे. भरायचं आहे ना. बघ मिळतंय का बघ. सगळे लिमिटेशन्स वगैरे आहेत. म्हणजे आतल्या सिटीच्या मध्ये तर प्रॉब्लेम आहेच. कदाचित हायवेला प्रॉब्लेम नाही. हायवेला येताना तर काही त्रास झाला नाही. माझी पण किती 200ची रेंज आहे. थोड्या वेळाने भरलं तरी चालेल तसं तर. एक कार्ड विचार. कार्ड आहे होते, पण इकडे स्पीड पेट्रोल होतं आणि स्पीड डायरेक्ट 120 रुपये लिटर केलं आहे भाई. खूपच महाग पडेल. तर आता ज्यांचे कमी होते त्यांनी 500-500चं भरून घेतलं आहे. आपण पुढे बघूया कुठे मिळतं आहे का. पेट्रोलचे जरा प्रॉब्लेम आहे. 3-4 पेट्रोल पंप आम्ही बघितले, तिकडे तर नाही मिळत होतं. आणि डिझेल तर सिद्धेशला मिळालंच नाही. त्याच्या गाडीमध्ये पण भरायचं होतं डिझेल. तर आपण पोचलो हायवेपर्यंत. मेन सगळं आतमधलं सगळं कवर केलं आणि आता येतोय आपण हायवेला. वाजले 2. बघा हा वरतून जातोय हायवे. आता मस्त सुसाट. आई शपथ. सिंगल सीट. बघ सगळे एक्झॉस्ट आपले बाहेर काढत आहेत. जमलेली गॅस. तर लागलो आपण हायवेला. पनवेल 410. त्याच्यामध्ये किती दाखवत आहे. दाखवतच नाही आहे. 9 hours 37 minutes. अरायवल 11:39. ब्रेक वगैरे बघून साधारण 12:30पर्यंत पोहोचू असं अंदाज आहे माझा. 12:30 किंवा 1 मॅक्स टू मॅक्स. शाळेला सगळीकडे 500-200 टाकलं नाही. 500च फक्त. आता मुंबईला जायचं आहे. कसं येणार. आहे पुढे मग 500च भरावं लागेल ना. हा तेच बोलतो ना. भरून घेऊया ना. अरे स्पीड ब्रेकरला काय रिफ्लेक्टर सारखं काहीच लावलं नाही आहे. दिसतच नाही मला तर. एक लिटरली मी आरामात बसून होतो. शेवटला खालून कधी गेलं ते पण नाही कळालं मला. स्लोप बेकार आहे. स्पीड ब्रेकरची तर गरज आहे, पण त्याला काहीतरी रिफ्लेक्टर किंवा काहीतरी मारा. राजापूरला लंच ब्रेक करणार आहे. टाईम 15:14 झालेत. 3:14. जास्त हेवी खायची तर इच्छा नाही आहे, पण बसलो एकदा ना की भूकच लागते. आणि हॉटेल आपले नेहमीचे ठरलेले आहे. हॉटेलची फूड टेस्ट वगैरे आणि रेट वगैरे पण रिजनेबल आहे. दाखवतो मी तुम्हाला पुढे गेलं की. बघा हे हॉटेल आहे इकडे. वॉटर रेस्टॉरंट. आणि इकडे समोरच महानगर गॅस आहे. ह्याच्या एक्झॅक्टली समोरच हॉटेल आहे. झालं मला कळालं नाही. आज जेवण चांगलं नाही मिळालं आम्हाला. इवन फ्राईड राईस पण मागवला, तो पण असा एकदम काहीतरी पुलाव टाईप बनवून दिला होता. हां डिसअपॉइंट झालं, पण ठीक आहे. पोट भरलं आता बटर चिकन आणि रोटी खाऊन. हे 6पर्यंत चालू. नंतर मग थोडा ब्रेक घेऊ. 2 तास आहेत ना. चहा पिऊया. मला आईस कॉफी प्यायची आहे. कोल्ड कॉफी किंवा आईस कॉफी. डायरेक्ट पनवेल. हां पेट्रोल भरावं लागेल ना. आता हाय तेवढं चालू ना. पेट्रोलचे लफडे झाले आहेत. पेट्रोल मिळत नाही आहे. अरे 80ला चालवत आहेत यार तुम्ही लोक.
सगळे म्हणून मी एकटाच राहतो तुम्ही पाठी तुम्ही सगळे अरे चालेल 100. हा आपण दोघं आता पुढे होतो, हे लोकच येत नव्हते. आणि अरे ते पेट्रोल साठी थांबलेलो ना. काय पेट्रोल पुढे नव्हते येत तुम्ही. चला भाई उकळायला लागते. एक बॉटल का काढली? दुसरी बॉटल आहे. ठेवून गेलो इथे. जाऊ दे दादा, पिणार पण. टाकायची आहे ती. चल निघू. चला 2 तासांनी एक हॉल्ट घेऊ. हा रोड आता चांगला गेला. मला आठवतं इकडे मी एकदम कट टू कट वाचलेलो. लास्ट ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं होतं, आता पण मी सांगतो. मला कारण का लक्षात येतं एवढा बेकार वाचलो होतो ना. बाईक पुढचा टायर फुल स्किट होतो, खाली जात होती. कशी तशी कंट्रोल करून मग मी आणली तिला रस्त्यावरती बरोबर ट्रॅकवरती. पडणार होतो मी त्या दगडांमध्ये, जेवढी मोठी दगडी दिसली तशा दगडांमध्ये पडणार होतो मी नाहीतर. दुपारचं जेवण झालं, राईस खाल्ला ना, फ्राईड राईस, त्याच्यामुळे ना जरा आळस आला आहे. तर गाडी थोडी आम्ही ॲक्च्युली 100 आम्ही मेंटेन करतो आहे बऱ्यापैकी. आता लांजाला पोचलो आहे. इकडनंच ट्रॅफिक चालू झालं आहे. माणगावचं काय हालत असेल काय माहिती. लोक तर भरपूर सुटली आहेत इकडनं. चला चला चला. त्याला बाईकमध्ये पॉवर असली ना की ओव्हरटेक करायला ना एकदम इझी वाटतं. खपकन फर्स्ट सेकंड गिअरमध्ये असेल ना 60पर्यंत फटकन जाते गाडी. 60पर्यंत वगैरे जाते लगेच गाडी. ओव्हरटेक करायला जाम इझी. आणि चढणावरती वगैरे पण खतरनाक पॉवर डिलिव्हरी देते. बघा जागाच नाही, जागा नाही. माझं चुकलं, मी लांजाला नाही रत्नागिरीला झालं आहे. ॲक्च्युली एवढं सगळं डेव्हलपमेंट झालं आहे रस्त्याची की मला कळतच नाही कधी कधी कुठे पोचले आपण. रोडला आताच भरपूर ट्रॅफिक आहे. माणगाव बेकार हालत आहे, जाम असणार आहे पूर्ण. ऑल्टरनेट ऑप्शन कुठला आहे पण नाही की तिकडनं जाता येईल. लच्ची पण माझ्या अंदाजे, कारण का एवढं ट्रॅफिक मी आज एवढा ट्रॅव्हल करतो आम्ही या रोडवरती, आज पहिल्यांदा एवढं ट्रॅफिक बघितलं मी. तर माणगाव तर जामच आहे. अरे भाई साहब, सब तो आ गए कोकण, कोई रह तो नहीं गया. अरे डी बेकार गर्दी बेकार. उड्या मारत जावं लागेल. कभी इधर कभी उधर, कभी इधर इधर, कभी उधर उधर, कभी इधर उधर. ओ थांबा 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 थांबा. लेट मी गो, लेट मी गो. थांबा 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 थांबा. लेट मी गो, लेट मी गो. अरे भार्गव आहे पुढे. आई शपथ, तो सीन ऐसा बात हो गए कोकण, कोई रह तो नहीं गया. उंगल्या, प्युअर उंगल्या. 2 मिनटं थांबलं असतं काय बिघडलं असतं. संगमेश्वरला आहे आम्ही आणि हा ट्रॅफिक सगळा इकडे द्यायचाच आहे. ऑल्टरनेट रूट दाखवत होता मला आधी, दिवे आगर का काय तो वाला रूट होता. तो इकडे संगमेश्वरला बाहेर आला असतो. रूट बोललो होतो तो इकडनं येतो, या गल्लीमधनं येतो राईट साईडली आणि इकडे कनेक्ट होतो. पण दोघांमध्ये पण काय असा डिफरन्स नाही. तिकडे पण रोडचं कन्स्ट्रक्शन चालूच आहे. 300 रुपये. हां पुढे भरूया, नंतर भरूया. हा 300चा भरून काय. हां हां मग चल बघू पुढे. हे ते 300 रुपयाचं काय भरून करणार आहे. दिसतंय ऑरेंज स्काय, भगवा रंग पसरला आहे. वाव. मध्ये आहे आणि हे आमचं काय ते काय बोलणार होतं आपण, कपल ब्लॉग्स. जाऊन बसली आहे गाडीमध्ये. हां 2 दिवसांनी आज उगवली. कपल ब्लॉग्स. ती घरी ऑफिसमध्ये जायचीच खुशीमध्ये, उद्या ऑफिसला जाणार.
मासे वगैरे मारले त्याच्यावर दिसत आहे छोटे 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 ह्याच्यावर पण असतं पण ही माती ह्याच्यात दिसणार नाही. झालंय लाईट यूज करायचा टाइम झाला. लाईट पण बंद झाली. जस्ट परत कनेक्शन हलवून हलवून चालू केली आहे आणि आता निघतो इकडनं. अजून 6:30 ते 6 तास आहे. स्कायचा क्लिअर एकदम मस्त वाटतं रे. ऑरेंज, ब्ल्यू, ब्राऊन, ब्लॅक, येल्लो, सिल्वर, गोल्डन. चालूच आहे. माणसं आहेत का आतमध्ये? काढायला जायचंय. आई शपथ. कुठे इकडनं गेला हा? जायचंय मदत करायला. अरे रे 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 अरे नाही तर काढलं असतं ना ते. त्याला लागलं बिगलं असेल म्हणा. हो आहेत माणसं तशी तर. आता जस्ट एक फ्रेश ॲक्सिडेंट म्हणजे तो झाला होता मला वाटतं. नशीब कोणाला लागला नाही आहे. ते स्विफ्ट आहे आणि चायला ती ₹10 काय लिहिलं आहे त्याला विचारू. बाई देतोय ना सगळं की विचारा कोणीतरी. महाग आहे इकडे पेट्रोल. हां हो बोललो ना तेच बोललो. चल आता काय आता 2 रुपयांनी फरक काय पडतोय. चल अरे यार विचार त्याला. हो जिओ कार्ड आहे कार्ड. चल नल हे एक बरं केलं आहे की यांची लाईट एवढं मजबूत लावतात ना. नाहीतर मग अचानक ब्लँक व्हायला होतं बाहेर निघालो की. कलर कुठे आपण आता? हां पोलादपूर महाडच्या जवळ आहे ना. म्हणजे आपण महाडला येऊन इकडे मिळालं पेट्रोल. म्हणजे हवं तेवढं नशीब. आणि मला भरायचं नव्हतं जास्त कारण का यूज नाही होते बाईक. आणि 1000चं भरलं तर 430ची रेंज आली याच्यामध्ये. आणि घर इकडनं मला वाटतं 200 किलोमीटर आहे आता. 200 सव्वा 200. वॉन्ट वॉटर असेल ना पाणी. हे काय बॉटल आहेत खाली. थंड नाही फक्त. थंड पाणी नाही फक्त. राहू त्याचं. 9:41 झालेत. आपण माणगावला पोचलो आहे भाई. खतरनाक ट्रॅफिक खतरनाक. म्हणजे मी फर्स्ट टाईम बघितलं आहे एवढं ट्रॅफिक असते. जे न्यूजवरती वगैरे येतं भाई. ॲक्च्युअलमध्ये भाई हालत खराब आहे इकडे. पॉसिबलच नाही तुम्हाला निघायचे कुठून. हे बघा हे ट्रकवाले पण समोरचे पण एकदम असे ना जोशमध्ये. बघितलं होती तिकडे जागा पण यांना बाईकवाल्यांना जायला द्यायचं नाही आहे. एनिवे सगळेच वैतागलेले आहेत. काय बोलू शकतो. पण ठीक आहे ना बाईकवाला आम्ही जाऊ शकतो ना. बाईक आम्ही आणलीच काय की हे ट्रॅफिक अवॉइड करायला. बघू आता कुठपर्यंत काढता येते इकडनं. माणगावची मेन सिटी व्हायरल एकदम. न्यूजवरती हिट. रोज सकाळी उठून साम टी व्हीवाले तर एकदम पाठीच लागले त्याच्या पाठी. तरी नशीब आहे की बाईक गाडीवाले सगळे एका साईडनेच येत आहेत गपचूप. कबड्डी 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 कबड्डी.
मल्हार कबड्डी एक्सपर्ट आहे एकदम आज. बघा पूर्ण रेकॉर्डिंग ठेवणार मी माणगावची, कारण का दाखवायला तसं तर काहीच नाही आहे रात्रीच्या अंधारामध्ये. पण तुम्हाला हेच बघा की जर तुम्ही बाईकने आले तर तुम्ही अशा या स्पीडने पण पुढे जाऊ शकतात. खतरनाक ट्रॅफिक आहे. न्यूजमध्ये तर येण्यासारखंच ट्रॅफिक आहे. इकडनं हे लोक डायव्हर्ट करतायत पाली मार्गे वगैरे. ज्यांना जायचं आहे त्यांनी जाऊ शकतात. तर आपली जी टाटा का सिद्ध चालवतो आहे तो पालीच्या मार्गाला त्याला डायव्हर्ट केलं. झालं बाबा, माणगावचं जरा लफडा होता ते जरा आम्ही क्रॉस केलं आहे. म्हणजे आम्हाला काहीच नाही वाटलं, बट जर तुम्ही गाडीने आला तर ऑब्वियसली तुम्हाला हे जास्तच ट्रॅफिक वाटेल. तो ट्रॅफिक संपला, दुसरा काहीतरी ट्रॅफिक आहे इकडे. कशाबद्दल आहे पण हा ट्रॅफिक? माणगाव तर गेलं कन्फर्म. आता हे ह्याचं नाव काय आहे विसरलो मी. हे बघा, हे पण स्टार्टिंगपासून बघा तुम्ही. हे बघा गाड्यांना कसं टाकलं आहे. अरे बापरे, हे कुठं जातो आहे बाई? डेंजर, एकदम रागातच टाकतात सांगावरती. हा कुठला ट्रॅफिक आहे रे? सिटी ना ती? हा सिटी मधला आहे ना ट्रॅफिक सगळा? नाव काय एरियाचं विसरलो मी. अबो भाई, डायरेक्ट सरळ अंगावरतीच. अरे ये चायला नुबड्या. पेक्षा जास्त ट्रॅफिक इकडे होतं. इकडे तर बेकार अडकलं. तिकडे थोडंफार मला वाटतं मुव्हिंग तरी होते ते लोक डायव्हर्जनच्यामुळे. इकडे डायव्हर्जनचा ऑप्शन नाहीत.
आणि समोरचे येणारे पण डेंजर आगाव आहेत हा. आपल्या रिस्कवरती जे काय करायचं ते करा, शक्यता करू नका. गपचूप हळूहळू या बाजूने लेफ्ट साईडनी. अरे यार परत लाईट्स बंद झाले गाडीचे. हे बघा ऑन ऑफ करतोय. आता जस्ट चालू होते, मी बंद केले कारण का मी या लोकांच्या पाठी आलो होतो, हे लोक पुढे होते म्हणून लाईट बंद केले. तर आता चालूच होत नाही परत. सगळं झालं, सगळीकडे नुसतं ॲक्सिडेंटच बघतोय चायला. बापरे, लांब लांबपर्यंत सामान उडालं. चला आलो मुंबईमध्ये. आता वाजल्यात 1:14. चाललो आपण आपल्या घरी. खूपच मजा आली ॲक्च्युली या राईडमध्ये, कारण का शेवटला ना या राईडला खूप मजा आली. आता इकडे काय ह्याला एक क्षमता तर दुसरं झालं होतं. या राईडला मजा आली तसं. बाय द वे व्हिडिओ आवडला असेल तर जाम थकलो आहे, तर मी जास्त काय एक्सप्लेन पण करायची इच्छा नाही आहे आता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. राईड होत राहतील आपल्या कुठल्या ना कुठल्या, चालू होतील. आता पावसाचा टाईम आहे, थंडीचा टाईम चालू होईल, अजून राईड होतील. होप सो, फिंगर क्रॉस. परत कुठल्या तरी चांगल्याशा मोठं ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओज तुम्हाला अपलोड झाले की लगेच नोटिफिकेशन येत राहील.